तर बघा मैत्रिणींनो, माझं हे सकाळचं रुटीन आहे. तर बघा इथे मी बघा आज सकाळीचंच मी इथे 5 वाजता उठलेली आहे आणि 5 वाजता उठून बघा इथे मला आज अर्जंट 2 ब्लाऊज द्यायचे आहे. तर मी इथे बघा 5 वाजता उठून बघा मी आधी हे ब्लाऊजची कटिंग करून घेत आहे. कारण की बघा आता आज मुलींची शाळा पण आहे आणि इथे बघा शाळा असल्याकारणाने मला टिफिन पण बनवायचा असतो आणि इथे बघा मी इथे बघा आज बघा माझ्याकडचं गव्हाचं पीठ पण संपलेलं आहे. तर मी तर मुलींना काहीतरी वेगळंच टिफिनमध्ये बनवून द्यायचं आहे. तर मी ते आधी बघा 5 वाजता उठलेली आहे आणि इथे बघा मी ब्रश वगैरे करून चाय वगैरे घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा इथे मी आता इथे ब्लाऊज 2 ब्लाऊज कटिंग करायला बसलेली आहे. तर मला 2 ब्लाऊज कटिंग करायची आहे. कारण की बघा हे जे 2 ब्लाऊज मला आज एका कस्टमरचे द्यायचे आहे आणि इथे बघा हे 2 वाजेपर्यंत मला द्यायचे आहे आणि मग पुन्हा मुलींना पण शाळेतून घ्यायला जायचं आहे. तर इथे बघा तर मी इथे काय करणार आहे आज बघा मी इथे सकाळी उठल्या उठल्या माझं आवरल्यानंतर मी इथे 2 ब्लाऊजची कटिंग करायला सुरुवात केलेली आहे. तर हे जे 2 ब्लाऊज आहे ते हे प्रिन्सेस कटचे ब्लाऊज आहे. तर हे 36 इंच साईजचं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे. तर इथे बघा या ब्लाऊजची कटिंग मी इथे बघा मेजरमेंट घेऊन अशा प्रकारे करत आहे. आणि ही जे कटिंग आपल्याला बघायची असेल तर ही प्रिन्सेस कटची ब्लाऊजची कटिंग मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा डिटेल्स तुम्हाला जर कटिंग बघायची असेल तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघू शकता. तर इथे बघा हे जे ब्लाऊज पीस आहे तर इथे हे मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही मी इथे दोन्ही ब्लाऊजचे कट करून घेणार आहे. तर मी इथे बघा आधी एक अस्तरचं मी कापड घेतलेलं आहे आणि अस्तरच्या कापडावर पूर्ण मेजरमेंट करून घेतलेलं आहे आणि त्यानुसारच बघा मी इथे दुसऱ्या पण अस्तरची कटिंग करून घेणार आहे. म्हणजे पटकन अशी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही कटिंग होणार आहे. तर इथे बघा हे जे दोन्ही ब्लाऊज आहे जे अस्तर आहे ते 1-1 मीटर घेतलेले आहे आणि इथे मेन जो फॅब्रिक आहे ते एक साडीतलं ब्लाऊज पीस असल्यामुळे बघा त्याचा पणा मोठा असतो. तर इथे ब्लाऊज पीस आरामशीर निघणार आहे. तर इथे ब्लाऊजची जी बाही आहे ती इथे लांब घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघा इथे मी दोन्हीचे एक ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे आणि दुसरं इथे व्हाईट क्रीम कलरचं ब्लाऊज आहे. तर इथे बघा दोन्ही ब्लाऊजची कटिंग मी इथे बघा अशा प्रकारे करून घेत आहे आणि पटकन अशा सोप्या पद्धतीने ही प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग मी इथे केलेली आहे. आणि तुम्हाला अशीच जर सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघायची असेल तर तुम्ही माझ्या हे चॅनलवर ऑलरेडी मी माझे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तुम्हीसुद्धा ते कटिंग बघू शकता. तर इथे बघा ही जी आहे इथे बाहीची लांबी बाहीला पट्टी कमी पडत आहे. तर मी इथे एक्स्ट्रा कापड लावून घेणार आहे. तर अशा प्रकारे बघा दुसऱ्याही ब्लाऊजची कटिंग मी इथे करून घेत आहे. तर आता हे जे ब्लाऊजची पीसची कटिंग झाल्यानंतर बघा मला मुलींना उठवायचं आहे. उठवल्यानंतर बघा त्यांचा टिफिन मला रेडी करून द्यायचं आहे. तर आज गव्हाचं पीठ संपलं असल्यामुळे बघा पदार्थ त्यांना मला बनवून द्यायचं आहे. तर इथे बघा मी आज पटकन इथे बघा अर्धा ते पाऊण तासात इथे ब्लाऊजची कटिंग करून घेत आहे. आणि इथे बघा ही ब्लाऊजची कटिंग संपल्यानंतर मी इथे त्यांचा टिफिन पण रेडी करून घेणार आहे. तर आता काहीतरी बनवून द्यायचं आहे. तर बघा यासाठी इथे बघा संडेला जो बाजार झालेला आहे तर इथे माझ्या मिस्टरांनी बघा इथे जी लसणाची पाल इथे आणलेली आहे. तर लसणाच्या पालपासून बघा त्यांना माझ्या मुलींना लसणाच्या पालचे जे तांदळाच्या पिठापासून बनवलेले आगसे खूप आवडतात. तर मी आज त्यांना ह्याच पदार्थ त्यांना टिफिनमध्ये बनवून देणार आहे. तर बघा पटकन ही जी कटिंग आहे ब्लाऊज पीसची आटोपल्यानंतर बघा मी त्यांना टिफिन त्यांचा रेडी करून घेणार आहे. कारण की सकाळची बघा इतकी घाई असते आणि इथे बघा मुलींना उठवल्यानंतर त्यांच्यासाठी ही दूध वगैरे गरम करून द्यायचं असतं आणि चहा वगैरे करायचा असतो. तर इथे बघा ही जी बघा ही लसणाची पाल आहे आणि हिरवी कंच अशी लसणाची पाल घेतलेली आहे. त्यानंतर 2 ते 3 मिरची घेतलेली आहे. थोडा सांबार मी घेतलेला आहे. म्हणजे मी जास्त पदार्थ यामध्ये घालणार नाही आहे. आणि लसणाची पाल इथे तर थोडीशी तिखट असल्यामुळे बघा मी इथे 2 ते 3 मिरच्याच घेतलेल्या आहे. त्यानंतर ते जिरे वगैरे सगळं टाकून इथे बघा ते एकजीव केलेलं आहे. त्यानंतर मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ 2.5 ते 3 वाटी घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये मीठ आणि थोडं इथे तीळ आणि थोडं धने पावडर, जिरे पावडर आणि थोडे हळद आणि मीठ घालून मी छान मिक्स करून घेत आहे. आणि त्यानंतर जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट मी यामध्ये टाकून घेत आहे. आता ही थोडी घट्ट झालेली आहे. त्यामध्ये पाणी घालून छान पातळ अशी करून घ्यायची आहे. जसे आपण डोसे बनवतो आहे तशाच प्रकारे आपल्याला हे पण सारण बनवायचं आहे. आणि इथे बघा 2 ते 3 मिनटं मी हे मोडू देणार आहे. आणि ते झाल्यानंतर बघा छान प्रकारे छान एकजीव झालेला आहे. आता इथे बघा मी इथे छान तवा ठेवलेला आहे. तेल टाकून बघा इथे छान प्रकारे इथे आगसे करून घेत आहे. आणि हे बघा हे छान
हे बघा एक साईडने शिजू द्यायचे. नंतर ते थोडे कडक आल्यानंतर बघा दुसऱ्या साईडने शिजू द्यायचे. अशा प्रकारे बघा मुलींच्या टिफिनसाठी आता दोघी मुलींचा टिफिन करायचा आहे. तर मला इथे 6 ते 7 अक्से इथे मी ही जी अक्से आहे बनवून घेणार आहे. आणि इथे बघा मस्त असे चविष्ट हे लागणार आहे, कारण की लसणाच्या पाल्यापासून बनवलेले आहे. आणि इथे बघा मस्त छान तिखट आणि इथे थोडं इथे खारटपणा बघा मीठ टाकल्यामुळे थोडं इथे छान असे चविष्ट हे इथे हे लागणार आहे. आणि बघा इथे हे थोडे मी इथे झाल्यानंतर थोडे थंड करायला ठेवलेले आहे आणि नंतर मी ते टिफिनमध्ये भरून घेणार आहे. तर इथे बघा आता एक बघा एक हा मुलींनी खायला मागितलेला आहे, तो सुद्धा मी इथे बनवलेला आहे. तर तेव्हा मुलींचा टिफिन रेडी केलेला आहे आणि मुलीला मी सोडून द्यायसाठी ती बस जवळ आलेली आहे आणि बसमध्ये मुली गेलेली आहे. त्यानंतर बघा मी थोडं इथे राऊंड मारून घेतलेला आहे. आणि इथे बघा इथे राऊंड कारण मशीनवर बसायचं असतं म्हणून मी इथे थोडं पेरून घेतलेलं आहे. आता इथे बघा इथे माझ्याकडचं दळण संपलेलं आहे म्हणून मी इथे बघा मी इथे दळण काढून घेत आहे. आणि दळण काढल्यानंतर बघा मला आज 2 ब्लाऊजसुद्धा अर्जंट द्यायचे आहे. तर मी इथे दळण काढून घेतल्यानंतर सर्व कामे आटोपल्यानंतर मी मशीनवर पटकन बसणार आहे. तरी मी इथे दळण लवकर साफ करून घेतलेलं आहे. आता बघा इथे दळण्यासाठी बघा दळण एकदम साफ आहे, कडे वगैरे काहीच नाही आहे. फक्त इथे बघा मी थोडं इथे जो हिरवा पाला जो कडुनिंबाचा पाला टाकलेला आहे तो इथे वाळलेला आहे. तर मी तो पाला व्यवस्थित काढून घेत आहे. बघा कडुनिंबाचा पाला टाकला की गहू हे छान राहतं. तर इथे बघा तर बघा मी माझे सर्व कामं आटोपलेले आहे. आणि बघा शिवाय माझं बघा एक ब्लाऊजसुद्धा शिवून झालेलं आहे. आणि बघा दुसरं ब्लाऊजसुद्धा मी इथे शिवून घेणार आहे. तर मुलींना शाळेतून यायची वेळ होईपर्यंत मी इथे बघा दुसरे पण ब्लाऊज मी इथे काढून घेणार आहे. कारण की बघा दिवसाला मला 4 ते 5 ब्लाऊज एका दिवशी काढायचे असतात. तर मी इथे बघा मुली शाळेतून येईपर्यंत माझे 2 ब्लाऊज व्हायला पाहिजे याच पद्धतीने मी इथे बघा ब्लाऊज शिवते. तर इथे बघा हे जे एक ब्लाऊज माझा तयार झालेला आहे. आता हे दुसरं ब्लाऊजसुद्धा मी इथे लावत आहे, कारण की हे दोन्ही ब्लाऊज सिंपल गोलगळ्याचे असल्यामुळे बघा पटकन असे हे 1 ते पाऊण तासात मी इथे शिवलेले आहे. आणि इथे बघा एक ब्लाऊज मी इथे मला शिवायला 1 तास लागलेला आहे. आता हे दुसरं ब्लाऊज मी इथे लावलेलं आहे. आणि इथे बघा हा पण सिंपल गोलगळा आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तो लावून घेणार आहे. आणि जो गोल आकार आहे तो व्यवस्थित इथे येणार आहे. आता इथे बघा हे जे आहे हे दोन्ही साईडच्या गोल गळ्या मी इथे बघा वेगवेगळ्या अर्ध्या याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे, कारण हे थोडं सिल्की कापड आहे. आणि इथे बघा हे घसरायला नको यासाठी मी इथे ही ट्रिक्स वापरलेली आहे. आणि बघा अजिबात बरोबर मी इथे बघा 5 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे आणि ते गळ्याचं अंतर 2 इंच घेतलेलं आहे. तर इथे बघा अजिबात शोल्डर वगैरे काहीच उतरण्याची ही भीती नाही, कारण की बघा किती डीप गळा असो बरं आपण बघा व्यवस्थित माप घेतलं, मेजरमेंट घेतलं तर गळा हा उतरत नाही. तर इथे बघा हा डीपच गळा आहे, पण अजिबात इथे शोल्डर वगैरे उतरण्याचे चान्सेस नाही, कारण की बघा मी इथे जे गळ्याचं अंतर आहे ते मी इथे 2 इंचच घेतलेलं आहे, त्यापेक्षा मी जास्त घेतलेलं नाही आहे. तर इथे बघा अशा प्रकारे वरूनसुद्धा प्रेस शिलाई करून घेत आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे तर बघा मी इथे ब्लाऊज शिवण्यासाठी मोटरचा वापर करते. तर बघा हे ब्लाऊज 1 ते पाऊण तासात इथे लवकर शिवणं होणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे बघा ही जो तर खालच्या साईडने कमरपट्टीला पण मी इथे शिलाई करून घेत आहे. तर बघा अशा प्रकारे बघा पटकन 5 ते 10 मिनटात हा सिंपल गोलगळा मी इथे तयार केलेला आहे. आणि इथे बघा मागच्या साईडने ब्लाऊज वर जायला नको त्यासाठी इथे टक्ससुद्धा करून घेत आहे. आणि ही ब्लाऊजची लांबी मी इथे बघा थोडी जास्तच घेतलेली आहे, कारण की कस्टमरला ती लांबीचं ब्लाऊज आवडतं. तर इथे बघा मी इथे 15 इंच लांबी घेतलेली आहे. तर अशा प्रकारे बघा हे जे सिंपल गोलगळा इथे तयार झालेला आहे. आणि इथे बघा पूर्ण साईडला सुद्धा मी इथे शिलाई करून घेत आहे, म्हणजे जेणेकरून फिनिशिंग छान येणार आहे. आणि जो एक्स्ट्रा मेन फॅब्रिकचा कापड आहे तो मी इथे कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे बघा मी इथे बाह्या आधी जोडून घेतलेला आहे, त्यानंतर आता हा मागचा भागसुद्धा जोडून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे पटकन असं हे ब्लाऊज मी इथे तयार करून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो कुठल्याच प्रकारची इथे बघा फिनिशिंग वगैरे खूप छान आलेली आहे आणि कुठल्याच प्रकारचे इथे झोल वगैरे पडणार नाही आहे. यासाठी मी इथे बघा थोडा इथे खालच्या साईडने पण कापड कट करून घेत आहे. आणि मागचा भाग एकदम परफेक्ट असा बसणार आहे आणि ब्लाऊज हे फिटिंगला सुद्धा छान बसणार आहे. आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे माझ्या कस्टमरचं इथे बघा आम्ही इथे शिवलेलं आहे. आता इथे दोन्हीसुद्धा ब्लाऊज माझे तयार झालेले आहे. आणि ही जे ब्लाऊज आहे बघा मस्त अशी फिनिशिंगसुद्धा आलेली आहे. तर नक्की शिवून बघा. धन्यवाद.